26 राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सच्या करारावरती आता स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत। सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पाकिस्तान सोबत तणावाचं वातावरण असताना या कराराला विशेष महत्त्व आहे। राफेलच्या मरीन व्हर्जनसाठी 63,000 कोटींचा करार झालाय। राफेलमुळे भारतीय नौदलाची ताकदही वाढणार आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। सोमेश, खरं तर 2024 मध्ये पंतप्रधान मोदी ज्यावेळेला फ्रान्सच्या दौऱ्यावरती होते त्याच वेळेला या कराराविषयी त्यांनी भाष्य केलं होतं, हिरवा झेंडा दाखवला होता आणि आता ज्यावेळेला या स्वाक्षऱ्या होत आहेत करारावरती त्यामुळे हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे। नक्कीच खरं तर याबाबतचा निर्णय हा 9 एप्रिल रोजीच झाला होता, जेव्हा 9 एप्रिलला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यावेळी 26 राफेल जेट घ्यायला मंजुरी ही केंद्र सरकारने दिली होती। यापूर्वी जेव्हा पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी हे 26 राफेल जेट मिळवण्यासाठी म्हणून यशस्वी डील केलं होतं। हे 26 राफेल जेट हे यापूर्वी आपण जे 36 राफेल विमानं घेतली आहेत त्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत। यावेळी हे भारतीय नौदलासाठी खरेदी केली जात आहेत, त्यामुळे हे मरीन राफेल जेट आहेत की जे प्रत्यक्ष ज्या युद्धनौकांवरून उड्डाण भरू शकतात आणि समुद्रामध्ये याची डिप्लॉयमेंट केली जाऊ शकते, असे हे मरीन राफेल जेट आहेत 26 आणि त्यासोबत 4 ट्रेनिंगसाठीचे राफेल जेट हे घेतले गेलेले आहेत। तर एकूण अशा या 26 मरीन राफेल जेटची जो करार होणार होता त्या करारावर आज स्वाक्षरी झालेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाकिस्तान सोबत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बऱ्याचदा असं असतं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर इतर देश त्यांच्या ज्या संरक्षण विषयक करार असतात किंवा ते जे आपल्याला काही शस्त्रास्त्र पुरवणार असतात तर या बाबतीत बऱ्याचदा अशा युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा या सगळ्या करारांवर खरेदी विक्रीवर होत असतो। परंतु आता पाकिस्तानच्या सोबत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे दोन्ही देशांमध्ये या करारावर सही झालेली आहे। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या सोबत फ्रान्सने आपली सॉलिडॅरिटी दाखवलेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो या सगळ्या दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये, की त्यांनी अशा कोणत्याही परिस्थितीचा परिणाम हा सध्या होत असलेल्या करारावर होऊ दिलेला नाहीये। हे एक भारताच्या दृष्टीने मोठे यश आहे। त्यामुळे आता पाकिस्तानच्या विरोधातील लढाईमध्ये सुद्धा या सर्व शस्त्रांचा भविष्यात उपयोग प्रभावीपणे होऊ शकतो। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।